नमस्कार, माझं नाव चंद्रशेखर कोरवी आणि आपण चेस इंडिया पेजवर आपण अनेक व्हिडिओ पाहिलेले आहेत. तर चेसचा फायदे आपल्याला साठी अनेक व्हिडिओ झालेले आहेत आपण. आणि आज आपल्याला स्टार्टिंगला बेसिक नॉलेज आपल्याला शिकणार आहे. तर आज आपल्याला बेसिक नॉलेज शिकण्यासाठी माझ्याकडे माझा मित्र आलेला आहे. तर त्याचं नाव आहे शिवानंद खरवले. तर शिवानंद, तर तू चेसमध्ये काय काय तुला येतं? तर चेसमध्ये काय काय तुला माहिती आहे? तसं मला चेसमध्ये थोडंफार माहिती आहे, बेसिक नॉलेज आहे. पण तरी पण तू जर मला नॉलेज सांगितलंस तर ते खूप माझ्यासाठी बेनिफिट होईल. सांगशील? ओके. तर आपल्याला बेसिक नॉलेजबद्दल पहिला बोर्ड सेटअप करायचा कसा ते आपल्याला माहिती असायला पाहिजे ना. तर पहिला बोर्ड सेटअप करताना हे लक्षात ठेवायचं आहे की बोर्ड जेव्हा आपण सेटअप करतो तेव्हा उजव्या साईडला हा पांढरा कलर स्क्वेअर असेल. तर व्हाईट ऑन अ राईट साईड, हे ओके. लक्षात हा नियम बोर्ड सेटअप करताना पाहिला पाहिजे. मी अनेक ठिकाणी स्पर्धा वगैरे पाहिलेल्या आहेत, तर त्या ठिकाणी बोर्ड चुकीचा मांडलेला असतो. तर डाव्या साईडला काळा कलर ठेवून बोर्ड आणि गेम खेळले जातात, तर हे चुकीचं आहे. तर हे लक्षात ठेवा, बोर्ड सेटअप करताना उजव्या साईडला पांढरा कलर असायला पाहिजे. तर पहिली गोष्ट, बोर्ड सेटअप करताना व्हाईट ऑन अ राईट साईड हा नियम लक्षात ठेवायचा आहे. आणि अनेक ठिकाणी मी कॉम्पिटिशन पाहिलेले आहेत की त्यामध्ये राजा आणि वजीर हे चुकीचे लावलेले आहेत. तर पहिला आपल्याला राजा आणि वजीर हे सगळ्यांना माहीतच असेल, हा राजा हा वजीर. तर आपल्याला ते माहिती नाही, तर मी 5 मिनिटानंतर आपण एकदम सुरुवातीपासून बेसिक नॉलेज सांगणार आहे. तर राजा हा पांढऱ्या कलरचा राजा हा काळ्या कलरमध्ये असायला पाहिजे. तर भरपूर ठिकाणी मी हा चुकीच्या पद्धतीने मांडलेला पाहिलेला आहे. तर हे लक्षात ठेवा की ब्लॅकचा राजा हा व्हाईट कलरमध्ये असणार आणि व्हाईटचा राजा हा ब्लॅक कलरमध्ये असणार आहे. तर बोर्ड सेटअप करताना हे एकदम मी कॉमन मिस्टेक्स पाहिलेले आहेत. अनेक ठिकाणी हे मिस्टेक झालेले आहेत, हे पाहिलेलं आहे मी. तर लक्षात ठेवा. आता आपण थोडंफार बेसिक पीसेस मुवमेंट आणि कशाला काय म्हणतात हे आपण शिकणार आहे. तर पहिला बोर्ड सेटअप करताना दोन्ही साईडला आपण सेटअप करताना सुरुवातीला आपण दोन्ही साईडला दोन्ही कॉर्नरला 2 रुक लावायचे आहेत. किंवा ह्याला आपण पहिला एकदम बेसिकमध्ये आपल्याला मराठीमध्ये मी तुम्हाला पीसेस कशाला काय म्हणतात हे शिकवतो. तर आपल्याला पहिला पाहू शकतो इथं, पहिला जो पीस आहे हा डाव्या साईडचा, तर त्याला आपण हत्ती म्हणतो. तर हत्तीला आपण चेसच्या लँग्वेजमध्ये काय म्हणतो ते आपण पुढं आणि पहिला पाहणार. पहिला मराठीमध्ये आपण काय म्हणतो ते पाहायचं आहे. तर आता ह्याला हत्ती म्हणतो. त्यानंतर दोन कोपऱ्यात आपण हत्ती मांडतो. त्यानंतर हत्तीनंतर जो पीस येतो त्याला आपण घोडा म्हणतो. तर हत्तीनंतरचा येणारा पीस घोडा. तर या साईडला आपण एक घोडा आणि या साईडला एक घोडा आपण असं मांडतो. त्यानंतर उंट, त्याला आपण उंट म्हणतो. तर पहिला हत्ती, नंतर घोडा, नंतर उंट असे आपण लावतो. आणि मी पहिला सांगितलेलं आहे, पांढऱ्या कलरचा राजा हा काळ्या कलरमध्ये, ज्या कलरचा पीस असतो, राणी असते, तो त्या कलरमध्ये असणार आहे. क्वीन म्हणजे व्हाईटचे क्वीन हे पांढऱ्या कलरमध्ये असणार, व्हाईटची क्वीन व्हाईटमध्ये असणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि सर्वात सिंपल मुवमेंट ही पॉनची असतात. सुरुवातीला आपण लढाई जेव्हा होत असते, तर तेव्हा आपण लढाईच्या वेळेला पाहतो की जेव्हा पण समोर असतात ते प्यादे असतात, सगळे प्यादे समोर असतात आणि त्यामागे सगळे महारथी असतात. तर राजा हा मध्यभागी असतो, सर्वात मध्य राजा असणार आहे. तर आपण इथं पाहू शकतो की हा किंग सध्याला मध्ये आहे. राजा आणि वजीर हे दोघे पण बोटच्या पीसच्या मध्ये असतात. तर राजा ब्लॅक कलरमध्ये, क्वीन ही व्हाईट कलरची क्वीन व्हाईटमध्ये असणार आहे. आणि त्यानंतर आपण पाहू शकतो की सगळे समोर पॉन्स असतात. तर आपल्याला बेसिक मुवमेंट नीट समजलं असेल. पहिला हत्ती दोन्ही कोपऱ्याला, त्यानंतर नाईट, त्यानंतर उंट, त्यानंतर वजीर आणि मध्ये राजा, हे असे म्हणतात. तर आणि सगळे समोर प्यादे. ओके. ओके. तर त्यानंतर आपण आता मराठी नावं समजल्यानंतर आपण आता त्यानंतर मी तुम्हाला काय सांगणार आहे हे तुम्ही नोट डाऊन करा, कारण हे खूप महत्त्वाचं आहे. तर आपल्याला त्यानंतर शिकायचं आहे कशाला कोणत्या पीसला काय म्हणतात, आपण चेसच्या लँग्वेजमध्ये काय म्हणतो हे आपण आता शिकणार आहे. तर सुरुवातीला मी ह्याला सांगितलेलं आहे हत्ती, ह्याला आपण रुख म्हणतो. तर आपण एक जर नोटबुक असेल तर नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या, कारण हे खूप महत्त्वाचं आहे. तर हत्ती ह्याला आपण रुख म्हणतो. आणि जेव्हा आपण एखादा पीस एक्सचेंज करतो, जेव्हा मारामारी होतो, तर त्याला एक निश्चित व्हॅल्यू केलेली आहे. तर हत्तीला आपण 5 गुण देतो. जो पीस एक्सचेंज होतो त्याला आपण गुण देणार आहे. तर हत्तीला 5 गुण, त्याला आपण रुक म्हणतो. त्यानंतर येतो घोडा, त्याला आपण चेसच्या भाषेमध्ये नाईट म्हणतो, त्याला 3 पॉईंट. तर हत्तीनंतर येतोय घोडा, त्याला आपण चेसच्या भाषेमध्ये नाईट असे म्हणतो, तर त्याला 3 पॉईंट असतात.
रूक नाईट आणि त्यानंतर येतोय बिशप. बिशपला किंवा उंट आपण त्याला म्हणतो, उंटाला आपण चेसच्या भाषेमध्ये बिशप असे म्हणतो, तर त्याला 3 पॉईंट असतात. तर त्यानंतर येते त्याला वजीर, राणी किंवा क्वीन असे म्हणतात. क्वीन हा सिंपल शब्द आहे, तर त्याला 9 पॉईंट असतात. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा पीस, हा पीस खूप महत्त्वाचा आहे, तर त्याला व्हॅल्यू सध्याला चेसच्या लँग्वेजमध्ये किंग असं म्हणतो आपण, चेसच्या भाषेमध्ये आपण त्याला किंग असे म्हणतो. तर त्याला व्हॅल्यू सध्याला आपण पीस एक्सचेंज होत नाही, तर त्यामुळे राजा कधी एक्सचेंज होत नाही, तर त्यामुळे त्याला आता सध्याला एक्सचेंज होत नाही म्हणून त्याची व्हॅल्यू 0 आहे. तर त्याला आपण असं नाही की चेसला किंगला 0 व्हॅल्यू आहे म्हणलं किंग एवढं स्ट्रॉंग पीस नाही, असं नाही आहे. तर किंग खूप स्ट्रॉंग आहे, सर्वात महत्त्वाचा पीस किंग असा असतो, पण त्याला एक्सचेंज करता येत नाही म्हणून त्याची व्हॅल्यू 0 आहे. बिशप इथं मी पहिला सांगितलेलं आहे, उंटाला बिशप, नंतर नाईट आणि त्यानंतर रूक. आणि हे समोरचे जे सगळे प्यादे असतात किंवा सैनिक असतात त्याला आपण म्हणतो पॉन्स किंवा त्याला प्यादे असे म्हणतो. चेसच्या भाषेमध्ये आपण त्याला पॉन्स म्हणतो आणि त्याला एक व्हॅल्यू असते. ठीक आहे, तर आपल्याला निश्चित समजलेलं असेल की शिवानंद तू एकदा रिवाइंड करू शकतो का कशाला काय म्हणतात, ह्याला काय म्हणतात? हो ठीक आहे. याला जसं की तुम्ही मला सांगितलं की याला आपण पॉन म्हणतोय, सॉरी याला आपण रूक म्हणतोय. याला रूक म्हणतोय, सॉरी. ओके ओके, याला नाईट म्हणतोय. ओके, व्हेरी गुड. देन याला आपण बिशप म्हणतोय, व्हेरी गुड. क्वीन म्हणतोय आणि याला आपण, हा तर किंग आहे आपला, किंग, परत बिशप, देन नाईट, देन रूक. ओके, आणि या सगळ्यांना काय पॉन म्हणतात? म्हणतोय. व्हेरी गुड. तर सगळे उत्तर बरोबर दिलेलं आहे शिवानी. आता आपण शिकणार आहे की कोणता पीस कसं जातो. तर हे जे समोरचे प्यादे असतात तर ते एक घर किंवा 2 घर जाऊ शकतात आणि मारताना एक घर तिरपा जातो. तर तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवण्यासाठी मी दाखवतो इथं. हा प्यादा सुरुवातीला जेव्हा पहिल्या पट्टीत असतो तर तेव्हा 2 घर जाऊ शकतोय, नंतर एक घरच जाणार आहे, हे याची नोंद करावी. तर इथं मी सध्याला 2 घर खेळत आहे सुरुवातीला आणि त्यानंतर फॉर एक्झाम्पल ब्लॅकने इथं या पोझिशनमध्ये हा खेळला, तर प्यादा जाताना एक घर जातोय, तर तुम्हाला एक घर पुढे जाण्याचा ऑप्शन आहे. सध्याला तुम्ही एक घर जाऊ शकता किंवा इथं या पोझिशनमध्ये तुम्ही यायला मारू पण शकता. तर सध्याला मी या पोझिशनमध्ये एक घर तिरपा आहे, तर हा प्यादा ह्याला मारू शकतो. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा, प्यादा जाताना स्ट्रेट 2 घर, जेव्हा सुरुवातीची पट्टी असते तेव्हा दोन घर जाऊ शकतो, त्यानंतर एक घर जाणार आहे. ॲक्च्युली मला एक क्वेरी होती की प्यादा कधी पहिल्यांदाच 2 पाऊल खेळू शकतो का डावाच्या कधी पण मध्यंतरी कधीही तो 2 पाऊल खेळू शकतो? तर हे लक्षात ठेवायचं आहे की हे जेव्हा सुरुवात असते तर हे सुरुवातीच्या जागेवर हे त्यांचं घर म्हणू शकतो आपण. जेव्हा हे त्यांच्या घरी असतात तर तेव्हाच फक्त ते 2 घर जाऊ शकतात. म्हणजे जेव्हा ते मध्यंतरी, समजा आता गेम चालू आहे आणि मध्यंतरी आपण आलो आहे आणि प्यादा कुठेतरी मध्यभागी आहे, कुठेतरी मध्यभागी प्यादा आहे, ओके, हां, तिथून मी 2 पाऊल खेळू शकतो का? नाही, तिथून आपण 2 पाऊल जाऊ शकत नाही. एकदा हा एखादा पॉन 2 घर गेल्यानंतर नंतर एक घरच जाणार आहे. ओके, म्हणजे इनिशियल स्टेजला, म्हणजे जेव्हा तो स्टार्टिंग पॉईंट असेल तिथूनच 2 पाऊल तो खेळू शकेल. ओके, इथं तुम्हाला नीट जाऊ शकतो, इथं तुम्ही 2 घर जाऊ शकता. ओके, आणि ते किती वेळा आपण खेळू शकतो 2 पाऊल? जेव्हा पहिल्या असते तेव्हा फक्त 2 घर जाऊ शकतोय. प्रत्येक प्यादा का फक्त इंडिव्हिज्युअल? प्रत्येक प्यादा जेव्हा पहिल्या पट्टीत असेल तेव्हा 2 घर जाऊ शकतो, नंतर एक घर जाऊ शकतो. तुम्ही 2 घर किंवा 1 घर जाऊ शकता. ओके, हे लक्षात ठेवा. तर 2 घर किंवा 1 घर आपल्या मर्जीनुसार आपण 2 घर किंवा 1 घर खेळू शकतो. जेव्हा प्यादा पहिल्या पट्टीत असेल तेव्हा तुम्ही पण खेळू शकता, तुमच्या अपोनला पण हा ऑप्शन आहे की तो प्यादा 2 घर किंवा 1 घर जाऊ शकतो. ठीक आहे, तर त्यानंतर आपण आता प्याद्याची मुवमेंट शिकलेली आहे. त्यानंतर आपण शिकणार आहे रुख. तर हा रुख जो असतोय तर तो रुख, ओके, तर हा रुख जो आहे तर तो जाताना स्ट्रेट घर जाऊ शकतो. आता फॉर एक्झाम्पल मी एक ओके, तर याच्यामध्ये मी दाखवत आहे की सध्याला रुख आहे. हा रुख आपल्याला मुवमेंट, मी या पोझिशनमध्ये सेटअप करताना किंग लावलेले आहे. हे किंगची मुवमेंट आपण नंतर शिकणार आहे, पण आपण सध्याला रुख बघत आहे. तर रुख जाताना स्ट्रेट घर जातो आहे, तर इथं दाखवण्यासाठी मी इथं रुख स्ट्रेटचे पट्टे दाखवू शकतो. तर हे त्याचे मुवमेंट आहे. तर रुख हा स्ट्रेट पद्धतीने जातो आहे. हा एक घर अधिक चिन्ह, जर तुम्ही नीट पाहिलं तर अधिक चिन्हामध्ये जातो, हे लक्षात ठेवा. रुख हा इथं पण जाऊ शकतो, इथंही जाऊ शकतो, इथं या पट्टीमध्ये कुठेही जाऊ शकतो. रुख हा जाताना स्ट्रेट जातो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपण बघणार आहे नाईट.
तर याला नाईट आपण पाहणार होतो, पण नाईटची मुवमेंट कसं आहे डिफिकल्ट आहे थोडे, तर बिगनर कधी पण शिकतात. नाईटची मुवमेंट सर्वात लास्टला पाहायचं आहे. तर त्यानंतर आपण नाईटच्या बदली आपण बघतो बिशप. तर आपण आता बिशप पाहणार आहे. तर बिशप हा तुम्हाला रुकची मुवमेंट जर समजली असेल तर त्याच्या एक्झॅक्टली क्रॉसमध्ये बिशप असतो. तर आपण इथं पाहू शकतो ह्या पोझिशनमध्ये हा बिशप या साईडला क्रॉसमध्ये जाऊ शकतो, असा क्रॉस जातो. तर या डायरेक्शनमध्ये असं तिरपा म्हणू शकतो, थोडेजण क्रॉसला तिरपाही म्हणतात. तर बिशप हा क्रॉस जातो. त्यानंतर आपण पाहणार आहे वजीर. तर वजीर हा हत्ती आणि बिशपचा कॉम्बिनेशन आहे, रुक आणि बिशपचं कॉम्बिनेशन आहे, हत्ती आणि उलटा आपण त्याला म्हणतो. तर वजीर हा रुकसारखा स्ट्रेटही जाऊ शकतो. तर हे स्ट्रेट आहे आणि त्याला अजून बिशपसारखा पण क्रॉस जाऊ शकतो. तर बिशपसारखे क्रॉसही जाऊ शकतो. तर हत्ती आणि उंट या दोन्हीचे गुण कॉम्बिनेशन वजिराकडे आहे. किंग आपण त्यानंतर पाहणार आहे किंगची मुवमेंट सर्वात सिंपल असते. किंग हा कोणत्याही बाजूला एक घर जाऊ शकतो. तर इथं पाहू शकता आपण किंग इथं, इथे कुठेही एक घर जाऊ शकतो. तर हा किंगची मुवमेंट सर्वात सिंपल आहे, कुठेही एक घर. ॲक्च्युली मला आणखीन एक क्वेरी होती की समजा आता मला क्वीन म्हणजे मला किंग चालवायचं असेल तर मी डावामध्ये तो कधी पण चालू शकतो का जेव्हा मला गरज आहे तेव्हाच कधीही चालू शकतो, असं काही त्याला काही बंधन आहे का की पर्टिक्युलर अशा वेळेसच चालू शकतो असं? चांगला प्रश्न आहे. मी अनेक ठिकाणी मॅचेसमध्ये पाहिलेलं आहे की राजाला चेकशिवाय हलता येत नाही असं म्हणतात, पण हे चुकीचं आहे. राजा हा कधी म्हणजे चेक नसतानाही चालू शकतो. आणि जेव्हा राजा आणि राजे जेव्हा राहिलेलं असेल मेट करण्यासाठी, आपल्याला सर्वात महत्त्वाचा उद्देश काय असतो की अपोनेंटच्या किंगला चेकमेट करायचं असते. पण जेव्हा राजा आणि राजा जेव्हा राहिला असेल किंवा आपण त्या अपोनेंटच्या किंगला चेकमेट करता येत नसेल तर आपण त्याला चेकमेट करू शकत नसेल तर मॅच बरोबरच झालेलं आहे, त्याला आपण चेसच्या भाषेमध्ये ड्रॉ असं म्हणतो. तर मॅच ड्रॉ होईल. तर आता सध्याला ह्या पोझिशनमध्ये इनिशियल पोझिशनमध्ये आपल्याकडे किंग आणि ब्लॅककडे पण एक किंग आहे, तर त्यामुळे ही मॅच ड्रॉ झालेली आहे. पण मी जस्ट बेसिक पोझिशन किंग ची मुवमेंट दाखवण्यासाठी केलेली आहे. आणि जेव्हा राजाकडे म्हणजे आपल्याकडे जेव्हा पीस असेल आणि अपोनेंटच्याकडे कोणताही पीस नसेल तर आपल्याला तेव्हा 50 चालीमध्ये चेकमेट करायचं असतं. म्हणजे मी भरपूर ठिकाणी पाहिलेलं आहे की 15 मूव्ज 20 मूव्ज असं केलं जातं रूल अकॉर्डिंग टू फिडे, म्हणजे नियमाप्रमाणे. तर 50 चालीपर्यंत आपल्याला चेकमेट करण्याची संधी असते. तर सर्वात लास्टला आपण पाहणार आहे जो आपण पीस मागच्या वेळेला मिस केलेलो होतो, तर त्याला आपण त्याची मुवमेंट बघणार होतो. तर ते मुवमेंट जरा अवघड होती म्हणून त्याला मी लास्टमध्ये घेतलेलं आहे. तर त्याला आपण नाईट असं म्हणतो किंवा घोडा असं म्हणतो. ओके, आता मी हा नाईट आहे. तर ह्याची मुवमेंट ट्रिकी आहे आणि हा चेसबोर्डमधला एकमेव पीस आहे जो उडी मारू शकतो. असं कोणताही पीस नाही चेसबोर्डमध्ये जो उडी मारू शकतो. नाईट हा एकमेव पीस आहे. तर नाईटची मुवमेंट शिकण्यासाठी आपल्याला दोन स्ट्रेट, 1 2 आणि 1 तिरपा क्रॉस, अडीच घर किंवा 2 स्ट्रेट आणि 1 आडवा. परत इकडे आपण पाहू शकतो 2 स्ट्रेट आणि इकडे 2 स्ट्रेट आणि म्हणजे 2 स्ट्रेट आणि 1 क्रॉस. तर तुम्हाला मुवमेंट इथं दाखवण्यासाठी मी ॲरोज करतोय. इकडे पाहू शकता, इथं जाऊ शकतो आणि इथं जाऊ शकतो, इकडे जाऊ शकतोय, इकडे जाऊ शकतोय, इकडे जाऊ शकतो, इथं जाऊ शकतोय, इथं जाऊ शकतोय आणि इथं जाऊ शकतोय. म्हणजे काय 2 स्ट्रेट आणि 1 तिरपा, 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 इकडे 2 स्ट्रेट आणि 1 तिरपा. तर सर्वात लास्टला कोचेसनी नाईटची मुवमेंट सर्वात लास्टला घ्यायला पाहिजे आहे. तर तुम्हाला ही बेसिक मुवमेंट्स अजून नीट व्यवस्थित करण्यासाठी मी तुम्हाला व्यवस्थित ॲरो दाखवतो. इथं पाहू शकतो आपण हा 1 2 आणि 1 तिरपा, 1 2 आणि इकडं 2 स्ट्रेट आणि इकडे पण आपण पाहू शकता 1 स्ट्रेट आणि 1 क्रॉस, स्ट्रेट आणि क्रॉस. म्हणजे आपण नीट पाहिलं तर हा नाईटची मुवमेंट ही एल अक्षरासारखी असेल.
एल अक्षराचं आपण पाहिलं असेल तर त्याप्रमाणे 2 स्ट्रेट आणि एक क्रॉस, 2 स्ट्रेट आणि एक क्रॉस आणि एक क्रॉस, म्हणजे हा नाईट असं जाणार आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आपल्याला पीसचे मुवमेंट आपल्याला समजलं असेल तर याच्या पुढे जे पण येणार ते ॲडव्हान्समध्ये येतील. तर बिगनरसाठी आपल्याला कसे पीसेस हलवायचे, कुठला पीस कसा ठेवायचा हे आपल्याला निश्चित समजलं असेल. तर आशा करतो शिवांग तुला समजलं असेल या सर. या या. धन्यवाद धन्यवाद मला माहिती दिल्याबद्दल. ॲक्च्युली मला थोडंफार कन्फ्युजिंग होतं. तू चांगल्या प्रकारे मला सांगितलंस त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मला वाटतं आता मी बेसिक नॉलेज मला तरी आलेलं आहे आता. ह्या डेफिनेटली मी चांगलं चेस खेळू शकतो. थँक्स फॉर युअर गिविंग द टाईम. धन्यवाद शिवांग. तर आपल्याला आता बेसिक नॉलेज समजलेलं असेल तर बेसिकच्या पुढे जे ॲडव्हान्स कोचिंग असणार आहे तर त्याचे पण आपण व्हिडिओज पाहिलेले आहेत मराठीमध्ये. मातृभाषेमध्ये तुम्ही आता चेस शिकू शकता. तर हे माझ्यामध्ये खूप सिम्पल पडलं असेल. आणि अधिक पेजसाठी आमचा फेसबुकवरचा पेज चेस इंडिया पेज लाईक करू शकता. तर धन्यवाद.